नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आपण सकाळच्या सत्रामध्ये नगर परिषद भरती 2023 च्या मित्रांनो जाहिराती बाबतीमध्ये एक व्हिडिओ बनवला होता, ज्यामध्ये मित्रांनो लोकमत न्यूज नेटवर्क मार्फत जे मित्रांनो जी जाहिरात प्रसिद्ध होण्याची आजची मित्रांनो जी की तारीख त्याने दाखवली होती, तसेच कोणकोणती पदे भरली जाणार आहेत व पदसंख्या काय आहे या बाबतीमध्ये आपण सविस्तर त्या व्हिडिओमध्ये चर्चा केली होती। तर त्या व्हिडिओला बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कमेंट्स केले आहेत की सर पोस्ट स्पेसिफाईड व्हिडिओ बनवा, ज्यामध्ये एका पोस्टची संपूर्ण माहिती मिळेल आम्हाला, ज्यामध्ये पात्रता, वेतन श्रेणी काय असेल, निवड प्रक्रिया काय असेल याबाबतची सर्व माहिती हवी आहे। तर मित्रांनो, आपण आता जे आहे पोस्ट स्पेसिफाईड आपले सर्व काही व्हिडिओ आता येणारे असतील, ज्यामध्ये आपण जे सुरुवातीला पद कव्हर करणार आहोत जे की कर निर्धारण व प्रशासकीय सेवा, ज्यासाठी एकूण जागा जे आहेत ते आहेत 579 जागा एवढे जे आहे ते भरले जाणारे आहेत कर निर्धारण व प्रशासकीय सेवा या पदासाठी, जे की सर्वात महत्त्वाचं पद आहे। तर सुरुवातीला पाहूया आपण काही महत्त्वाची दिनांक जे की लोकमत न्यूज नेटवर्क मार्फत आपल्याला देण्यात आलेले आहेत। तर सुरुवातीला जे आहे परीक्षेसाठी जे ऑनलाईन अर्ज आजपासून सुरू होणार आहेत मित्रांनो, जे की 13 जुलै ते 20 ऑगस्ट पर्यंत असा जो आहे कालावधी राहणार होता, परंतु अजूनही संकेतस्थळावर अप्लायची लिंक आलेली नाही किंवा अधिकृत जाहिरातची PDF प्रसिद्ध करण्यात आलेली नाही आहे। परंतु मित्रांनो, अजून काही वेळ आहे, कधी पण जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध होऊ शकते। त्यानंतर परीक्षेसाठी अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक जो आहे तो 20 ऑगस्ट पर्यंत देण्यात आलेला आहे। तसेच जे ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क जो आहे भरण्याचा दिनांक तो आहे 13 जुलै 2023 असा जो आहे असणार आहे, जे की शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक म्हटलेला आहे, जे की भरण्याचा दिनांक 13 जुलै पासून सुरू होईल तुमचा आणि 20 ऑगस्ट पर्यंत अंतिम असणार आहे। बाकी सर्व त्यांचे संकेतस्थळ आहे त्यावर परीक्षेचे अपडेट दिले जाईल असं माहिती त्यांनी दिलेली आहे, जे की आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे, ते आपण तेवढं महत्त्वाचं नाही, आपण बाजूला करू। तर पाहूया आता जे की पात्रता व वेतन तर या पदासाठीचं। तर मित्रांनो, ही जी माहिती आपण कव्हर करत आहोत, जे की रिसेंटली 2020 ची जी जाहिरात आलेली होती त्या जाहिरातीला अनुसरून आपण हे संपूर्ण काही माहिती आपण कव्हर करणार आहोत। तर मित्रांनो, ह्या स्वरूपाची जी आहे पात्रता तुम्हाला येणाऱ्या या भरतीसाठी देखील असणारी आहे, त्यामुळे तुमच्याकडे जर ही पात्रता असेल तर तुम्ही लगेचच्या लगेच आपल्या तयारीला लागा। तर या पदासाठी जी पात्रता हवी असणार आहे, तुमच्याकडे महाराष्ट्र नगर परिषद कर निर्धारक व प्रशासकीय सेवा श्रेणी 2चं पद आहे। तर यामध्ये तुम्हाला शासन मान्य विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवीधर असणं आवश्यक आहे, म्हणजे की तुमचं BA झालेलं असेल, BCom झालेलं असेल, BSc झाले असेल, काही जरी झालेलं असेल, कोणत्या याच्यामधून तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं असेल तर तुम्ही या पदासाठी एलिजिबल राहू शकता। तसेच काय म्हटलं आहे की खालीलपैकी कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे। तर आवश्यक म्हटलेलं आहे, जर तुम्ही या बॅकग्राऊंडमधून असाल तर तुमचं हायली ग्रॅज्युएशन म्हणजे PG लेवलचं शिक्षण होणं आवश्यक आहे। तरी तुम्ही यापैकी कोणत्याही विद्यापीठाची किंवा कुठेही तुमची पदवी कंप्लीट झालेली असेल तरी तुम्ही त्यासाठी एलिजिबल होऊ शकता। त्यासोबतच यामध्ये वेतन श्रेणी देखील थोडक्यात सांगितलेली आहे, जे की 5200 ते 20,200 एवढी त्यांनी वेतन श्रेणी दाखवली आहे। त्यासोबतच ग्रेड पे तुम्हाला 2800 जे की दिला जाणारा आहे। त्यासोबतच तिसरा पॉईंट असा म्हटलेला आहे की MSCIT परीक्षा उत्तीर्ण शासन निर्णयानुसार विहित मुदतीत उत्तीर्ण करणे बंधनकारक राहील, जे की त्यावेळेस होतं, तर यावेळेस आहे का नाही यासाठी आपल्याला अधिकृत जाहिरात पाहावी लागणार आहे, तर MSCIT वगैरे। त्यासोबतच मराठी भाषेचं पुरेसे ज्ञान असणं आवश्यक आहे, हे तर कंपल्सरीच आहे, आपल्या सर्वांना माहीत आहे। मराठी भाषेचं ज्ञान हे कोणत्याही आपल्याला जाहिरातीमार्फत विचारलं जातच आहे। तर जे की मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की तुमची कोणत्याही शाखेतून तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्ही यासाठी पात्र ठरू शकता। तसे मित्रांनो, खूप सारे विद्यार्थी जे आहे आपल्या ऑनलाईन क्लास बाबतीमध्ये देखील कमेंट्स करत आहेत। तर आपले जे ऑनलाईनचे क्लासेस असतात मित्रांनो ते फ्री ऑफ कास्ट असतात, तुम्हाला कसल्याही प्रकारचे पैसे पे करण्याची गरज नाही। जे की तुम्ही इतरत्र कुठेही अकॅडमी जॉईन करण्यासाठी 4-5 हजार देत असाल तर मित्रांनो तुम्ही थोडा वेट करा। आपले फ्रीचे लेक्चर्स मित्रांनो सर्व काही तुम्हाला फ्रीमध्ये मिळणारे असतील, तुम्हाला कुठेही एक्सपेन्सिव्ह बॅच जॉईन करायची गरज नाही किंवा एक्सपेन्सिव्ह बुक्सच्या मागे तुम्हाला पैसा वेस्ट करायची गरज नाही। आपण TCS व IBS पॅटर्न जे आपले फ्रीचे लेक्चर मित्रांनो तुम्हाला देत असतो, फक्त तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून ठेवा। टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला सर्व फ्रीचे नोट्स देखील दिल्या जातात आणि तुम्हाला त्या ठिकाणी भरतीचे अपडेट देखील दिले जात असतात। तर मित्रांनो, तुम्ही एक लक्षात ठेवा, जर तुम्हाला मोफतमध्ये व चांगली तयारी करायची असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून ठेवा व सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलला, इतरत्र कुठेही तुम्हाला पैसे वाया घालण्याची गरज नाही। तर आता पाहूया आपण जो त्यांचा परीक्षा पॅटर्न आहे थोडक्यात कोणत्या पद्धतीचा असणार आहे आणि अभ्यासक्रम नेमका काय असेल। तर जे की या ठिकाणी त्यांची जे अधिकृत जे अभ्यासक्रमाची PDF आहे ते आपण आता पाहूया, ज्यामध्ये पेपर 1 व पेपर 2 जे की एकत्रितरित्या होणारे असणारे आहेत, ज्यामध्ये पाहूया आपण कोणकोणते आहेत। तर पेपर 1 जो तुमचा असणार आहे, जो की मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणीचा असणार आहे, ज्यामध्ये प्रश्नसंख्या 15-15-15 असणारी आहे आणि गुण प्रत्येक प्रश्नाला एका प्रश्नाला 2 गुण असणार आहेत। या प्रकारे 30 गुण तुम्हाला 15 प्रश्नाचे 30 गुण होणार असेल, अशी तब्बल जी आहे 120 गुणाची तुमची परीक्षा असणारी आहे। आणि त्यासोबतच 60 प्रश्न होणारे असतील आणि 120 गुणाचे असणारे आहे।
माध्यम जे असणार आहे ते मराठी इंग्रजी दोन्ही पण असणार आहे, म्हणजे बिलिंग्युअल थोडक्यात मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये असणार असेल. तर जे आपले नोट्स असतील आणि जेवढे काही टेस्ट असतील तुम्हाला देण्यात येणार आहे ते सर्व काही मराठी भाषेमधून असतील, हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या. आपले नोट्स जेवढे काही देणारे असतील आणि तुम्हाला जो कालावधी असणार आहे पेपरचा तो म्हणजे 70 मिनिटे असणार आहे आणि जो MCQ टाईपचा तुमचा पेपर असणारा आहे. तर पेपर 2 जो आहे तो कसा राहणार आहे, तर विषयाशी संबंधित घटक जे की आपण खाली पाहणारच आहोत. तर तो 40 प्रश्नाचा असणार आहे, त्यासाठी 80 गुण असणारे असतील आणि हा जो लेवल आहे तो पदवी लेवलचा असणार आहे. थोडक्यामध्ये मराठी व इंग्रजी हे देखील दोन्ही भाषेमध्ये उपलब्ध असेल. तर 50 मिनिटे यासाठी टाइम असेल आणि हा देखील MCQ टाईपचा असणारा आहे. तर तुम्हाला ह्याचा देखील जो अभ्यासक्रम आहे, त्याचे जे नोट्स आहेत किंवा MCQ टेस्ट असतील ते देखील तुम्हाला ह्याचे देखील उपलब्ध करून दिले जातील मित्रांनो. फक्त आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून तुम्ही अपडेट राहत चला व आपले रेग्युलरली व्हिडिओ पाहत चला. जर मित्रांनो पाहिला तर 100% ही मित्रांनो एक्झाम क्रॅक करू शकता, कारण का आपले बरेचसे विद्यार्थी आतापर्यंतच्या खूप साऱ्या परीक्षांमध्ये लागलेले आहेत. जे की आपण मोफतमध्ये देतो मित्रांनो, तेच विद्यार्थी जे आहे इतरत्र दुसरीकडे पेडमध्ये खरेदी करतात. त्यामुळे घाई गडबड न करता तुम्ही योग्य रीतीने अभ्यास करा. तर याचं जे एकूण असणार आहे पेपर 1 व 2 मध्ये, ज्यामध्ये 100 प्रश्न व 200 गुण जे की 120 मिनिटे या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. त्यानंतर पाहूया नकारात्मक गुणदान म्हणजे की निगेटिव्ह मार्किंग. तर निगेटिव्ह मार्किंग मध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तराकरता 25% किंवा एकास 4 एवढे गुण वजा कमी करण्यात येतील. म्हणजे की थोडक्यात निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी आहे एकास 4 ची. त्यासोबत म्हटलेलं आहे की जे आपण 2 पॉईंट मिस करूया, तर एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर अशा प्रकरणी नकारात्मक गुणाची पद्धत लागू असणार नाही. म्हणजे की तुम्ही एखाद्या प्रश्नाला टिकच केलं नाही तर त्या याच्यामध्ये तुमचे मार्क कटले जाणारे नाही. जेवढे तुम्ही मार्क टिक मार्क कराल तेवढे तुमचे त्या ठिकाणी मार्क मायनस होणारे असतील, म्हणजे बरोबर असेल तर चूक असेल तर आपण पाहूया आता अभ्यासक्रम काय आहे. तर अभ्यासक्रमामध्ये या ठिकाणी जे की पेपर 1 चा अभ्यासक्रम, ज्यामध्ये मराठी व्याकरण आहे. मराठी व्याकरणामध्ये सर्वसामान्य शब्दसमुग्रह, वाक्यरचना, व्याकरण म्हणी, वाक्यप्रचार याचा अर्थ आणि उपयोग, तसेच सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण म्हणी, वाक्यप्रचार जो की पेपर 1 मध्ये. त्यानंतर उतारावरील प्रश्नाचे उत्तरे असणारे असतील व तसेच उतारावरील प्रश्नाच्या उत्तरासोबतच तुम्हाला इतर देखील जे काही प्रश्न थोडक्यात विचारण्यात येणारे असतील. त्यानंतर इंग्रजीमध्ये काय असेल तर इंग्रजीमध्ये कॉमन व्हॅक्युलॅबरी जे की सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, लेटर अँड ईमेल रायटिंग, यूज ऑफ इडम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग अँड कम्पॅरिझन ऑफ पॅसेज. तर थोडक्यामध्ये जर तुम्ही आपल्या नोट्स व आपले जे काही आतापर्यंत फ्रीचे नोट्स आहेत ते जर तुम्ही पाहिलात किंवा जर आपले एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट व नोट्सची बॅच जरी तुम्ही तिथून मिळवलात आपल्या व्हॉट्सअप सेलरकडून, तरी ते हे सर्व तुमचं कव्हर होणार असेल. त्यानंतर सामान्य ज्ञानमध्ये काय आहे तर सामान्य ज्ञानमध्ये भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, भारताचा व महाराष्ट्राचा दोन्हीचाही म्हटलेला आहे, पण विशेषतः आपल्याला महाराष्ट्रावर फोकस करायचा आहे. भारताचा व महाराष्ट्राचा इतिहास, त्यानंतर महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल, त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था व तसेच महाराष्ट्र, विशेषतः भारत आयात निर्यात, राष्ट्रीय विकासात सरकारी व सहकारी ग्रामीण बँकाची भूमिका, शासकीय अर्थव्यवस्था, अर्थसंकल्प, लेखा व लेखापरीक्षण इत्यादी, किमती वाढण्याचे चलनवाढ करणे, कारणे व उपाय. त्यानंतर भारतीय राज्यव्यवस्था म्हणजे की इंडियन पॉलिटीचा काय सिलेबस आहे तर भारताच्या राज्यघटनेचा प्राथमिक अभ्यास, ज्यामध्ये कलमा वगैरे असतात. त्यानंतर संसद व राज्य विधिमंडळ इत्यादी व राज्य व्यवस्थापन व ग्रामीण व शहरी प्रशासन. जर मित्रांनो तुम्ही आपले व्हिडिओचे डेली लेक्चर केला तर मित्रांनो 100% तुम्हाला इतरत्र कुठेही फिरण्याची गरज नाही. आपण सर्व काही हे आपल्या लेक्चर्समधून कव्हर करत असतोच. त्यानंतर चालू घडामोडी, तर चालू घडामोडीमध्ये जागतिक व भारतासंबंधीचे जे काही असतील चालू घडामोडी त्यावर प्रश्न येणार असतील. आणि पर्यावरणामध्ये मानवी विकास व पर्यावरणपूरक नैसर्गिक साधन संपत्ती संधारण, विशेषतः वन संधारण यावर देखील तुम्हाला प्रश्न येणार असतील, जे की तुमच्या पेपर 1 च्या रिगार्डिंग असणारे आहे. त्यानंतर विविध प्रकारचे प्रदूषण व पर्यावरणीय आपत्ती, त्यानंतर पर्यावरणामध्ये जागतिक, राष्ट्रीय संस्था, पातळीवर संघटना हे देखील तुम्हाला येणार असेल. त्यामध्ये बौद्धिक माप. आता त्यानंतर बौद्धिक मापन मध्ये पाहूया काय आहे तर बौद्धिक मापन मध्ये जे आहे उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न आहेत, जे की बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, अपूर्णांक, टक्केवारी, जे की याचे लेक्चर्स आपले उद्यापासून सुरू होणारे आहेत, जे की यामध्ये आपण बुद्धिमत्ता आपण कव्हर करणार आहोत. तर पेपर 2 काय आहे तर कर निर्धारण व प्रशासकीय परीक्षा, सेवा परीक्षा अभ्यासक्रमानुसार. तर पेपर 2 चा काय सिलेबस आहे, ज्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोलामध्ये जे की सर्व काही महाराष्ट्राची रचना, भूगोल, हवामान, पर्जन्य, डोंगर, पर्वत, डोंगर हे सर्व काही या संदर्भात असणार आहे. त्यानंतर मानवी वसत, जे की ग्रामीण व नागरी वसत, स्थळ, जागा, प्रकार, आकार वगैरे, जे की 12वी लेवल तुम्हाला थोडक्यात ग्रॅज्युएशन लेवलचं तुम्हाला सर्व काही येणार असेल, ज्यामध्ये पर्यटन, महाराष्ट्राचा इतिहास, भारतीय राज्यघटना, राजकीय यंत्रणा व जिल्हा प्रशासन व ग्रामीण व नागरिक शासन विशेष,
तर हे सर्व काही तुम्हाला येणार असेल तर तुम्हाला एक सोपी आणि शॉर्टकट ट्रिक मी सांगतो. तुम्ही जेव्हा पेपर 1चा अभ्यास करता त्यामध्येच तुमचा पेपर 2चाही मित्रांनो अभ्यास होऊन जाणार असेल तर तुम्ही योग्य पद्धतीने अभ्यास केलात, आमच्या गाईडलाईन्स प्रमाणे जर अभ्यास केला तर 100% मित्रांनो नगर परिषद मधलं तुमचं हे जे पद आहे ते तुम्ही मित्रांनो अगदी भरोशा विश्वात्मक तुम्ही मिळवू शकता. मित्रांनो तुम्ही इतर कुठेही एक्सपेन्सिव्ह बॅच न लावता. तर मित्रांनो पेपर 1 आणि पेपर 2चा सिलेबस सर्व काही सारखा आहे मित्रांनो, काहीच बदल नाही याच्यामध्ये. फक्त थोडक्यामध्ये काही टॉपिक जे आहे यामध्ये ऍड करण्यात आले, ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता सार्वजनिक वित्त व्यवस्था हे एक सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे, जे पब्लिक फायनान्स. यावर मित्रांनो भरपूर सारे प्रश्न विचारले जातात, जे की मागील वर्षी जो पेपर झालेला आहे 2020चा व 2016चा, जे की दोन्ही आपल्याकडे उपलब्ध आहेत. तर त्या दोन्हीमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले होते ते आपण आता उद्याच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करणार आहोत. तर मित्रांनो उद्याच्या लेक्चरच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि मित्रांनो पुढील जर पद तुम्ही कोणत्याही पदाकरता अप्लाय केला असेल तर त्या पदाचा देखील आपला डिटेल व्हिडिओ आज सायंकाळी, जे की आपल्या 8 ते 9च्या लेक्चर्समध्ये आपण ते दोन्ही सर्व काही कव्हर करणार आहोत. तर मित्रांनो त्या व्हिडिओच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करून ठेवा आणि आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन केला नसेल टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या लवकरात लवकर. टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला सर्व महत्त्वाचे अपडेट व त्या ठिकाणी नोट्स व टेस्ट हे सर्व काही दिलं जातं. त्यामुळे मित्रांनो एक्सपेन्सिव्ह पैसा वगैरे खर्च करण्याची गरज नाही. आपल्या फ्रीच्या लेक्चर्समधून देखील तुम्ही भरपूर अभ्यास करू शकता मित्रांनो, जे की तुम्ही परीक्षा दृष्टिकोनातून जेवढं अपेक्षित कराल त्यापेक्षा अधिक तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. तर भेटूया व्हिडिओच्या नेक्स्ट अपडेटमध्ये नवीन पार्टमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करा, मित्रांसोबत शेअर करा, या व्हिडिओला लाईक करा आणि काही कमेंटमध्ये तुमच्या काही शंका असतील तर कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.